परा कारुण्यानतनागराधोकरा विघ्नादिदोषहरा सबंधे जडजीवतारुणिवरा पूता कृता हि धरा दातारा करुणंकरा वरमते द्यावे भो गुरुजरा श्री गोपाल श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभु सर्वात्म श्री स्वामी की जय। आज आपण 3 दिवसापासून इथे या सभा मंडपामध्ये बसून ज्ञानाचा अमृत प्याला घेत आहात। भाग्य आहे कोण्याही निमित्ताने निमित्त पाहिजे, निमित्ताशिवाय ज्ञान मिळत नाही। मिळते का? निमित्त असेल तरच आपण कुठेतरी जातो। लग्नाचं निमित्त तिथे आपण जातो, निमित्ताशिवाय घराच्या बाहेर निघतच नाही। का बरं असं होते? घरी होत नाही का ज्ञान? घरी होते पण ती आवड राहत नाही, कारण प्रपंचाचे व्यापार आपल्या मागे राहतो, म्हणून ज्ञानाची आवड निर्माण होत नाही। अशा प्रकारे आज 3 दिवसापासून पहिल्या दिवशी पंचावतार उपहार महोत्सव झाला, सत्रही झालं, ज्ञानही मिळालं तुम्हाला आणि प्रसादही मिळाला। दुसऱ्या दिवशीही ज्ञान सत्र झालं, शोभायात्रा झाली आणि रात्री कीर्तनही झालं का नाही? आणि आज तिसरा दिवस, तिसऱ्या दिवसाचं हे सत्र, या सत्राचे अध्यक्ष परमपूजनीय श्री कवीश्वर कुलभूषण वरोरा येथील बाबाजी, त्याचप्रमाणे 3 दिवसापासून या कार्यक्रमाला अहोरात्र मार्गदर्शन देतात असे माझे परममित्र विश्वनाथ बाबा कपाटे मनसर, त्याचप्रमाणे खंद्याला खंदा देणारे खंदारकर बाबा, ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहून आपल्याला मार्गदर्शन केलेलं आहे। त्याचप्रमाणे हे माझे बंधुराज आहे, हे नेहमी म्हणतात, फोन केला का कार्य दादा, कार्य भाऊ याशिवाय माझ्या सोबत बोलत नाही। असे परम मित्र, परम भाऊ अडसपूरकर बाबा आणि आपण सर्व जमलेले तपस्विनी, साधू संत आणि वासनिक बंधू आणि भगिनी, आज हा काळ आपला कसा चाललेला आहे? काळ आनंदातही आहे, दुःखातही आहे। आनंदही आहे आणि दुःखही आहे। दुःख आता काय चालू आहे? घरामध्ये सिलेंडर नाही, दुःख आहे, कारण सिलेंडर हे सवय कोणी लावली? आपणच लावली। पूर्वी होते का सिलेंडर? होतं का? नाही। 2 गवऱ्या आणल्या, 2 लाकडं आणले, चुलीत टाकलं, स्वयंपाक केला। मग आपण दुःखाच्या सुखाच्या मागे लागून आपण दुःख प्राप्त केलं का नाही? मग देव आठवतो का? सुखांती देव आठवला पाहिजे। दुःखांती देव आठवणं म्हणजे काय? हे सोपं झालं का? नाही। सुखांती जर आपण स्मरण केलं
तर परमेश्वर आपल्याला सहज दुःखातून पार करेल. पण आला ताप तर मी देवाचा बाप, गेला ताप तर मी देवाचा बाप, अशी माणसाची वृत्ती जर असेल तर परमेश्वर कळेल का आपल्याला? नाही कळेल. परमेश्वराला कळण्यासाठी, परमेश्वराला जवळ येण्यासाठी, जवळ घेण्यासाठी एक लहान बाळ व्हावं लागेल. आपण बाळ रडल्याबरोबर आपण जवळ घेतो, त्याचप्रमाणे आपल्यालाही परमेश्वराजवळ बाळ व्हावं लागेल, लहान व्हावं लागेल. तर परमेश्वर आपल्या खुशीवर घेईल, मांडीवर घेईल. अशाच प्रमाणे आपल्या विदर्भ देशामध्ये भंडारा गाव आहे. हे भंडारा गाव कोण्या व्यक्तीच्या नावाने ते आजपर्यंत चालत आलेलं आहे. भंडारा, भंडारेकार पहिला प्रथम स्वामीचा भक्त होता. जेव्हा एकांकात स्वामी निघाले तेव्हा प्रथमतः भंडाऱ्याला भंडारेकार मिळाले. किती भाग्यवान आहे. अहो तो अहोरात्र ग्रंथ घेऊन तो बसला. सकाळी स्नान झालं की तो ग्रंथ घेऊन आपल्या दिवाणखान्यामध्ये बसायचा, बैठकीमध्ये बसायचा आणि एक फक्त शब्द, एक ओळ तो शोधत होता की या जीवाचे मुंचन काय केल्याने होते आणि कोणापासून होते. पण ते वचन, ते श्लोक त्याला भेटत नव्हता. अर्ध आयुष्य गेलं. असंच असंच आयुष्य चाललेलं आहे. असंच चाललेलं आहे. आपण राजगाड्यासारखं फिरतच आहे, मोठ खाली होतच आहे, भरतच आहे, तरी पण आपली मोठ काही संपूर्ण भरलेली नाही. त्याचप्रमाणे भंडारेकार बसल्या असताना स्वामी तिथे भिक्षासाठी गेले. आणि भिक्षा असं म्हटल्याबरोबर भंडारेकार काय शोधात हे परमेश्वराला पहिलेच माहित होत. भट्टो मागील पांची पहा, आमका नंबर पहा, आमका पान पहा, आमका श्लोक पहा. त्याने पाहिल्याबरोबर सर्व त्याला मिळालं. अनुभव आला की एवढा वर्ष मी हे पाहत होतो, मला असं कोणीच काही म्हटलेलं नाही. असे कितीतरी संत येऊन गेले माझ्या दारात, भविष्यकार येऊन गेले माझ्या दारात, तरी त्यांनी मला असं काही म्हटलेलं नाही. आज हा जो पुरुष आलेला आहे हाच कैवल्य पद देणारा आहे. म्हणून त्यांच्या पाठीमागे तो निघाला. पत्नी म्हणते का हो, पाणी गरम झालेलं आहे, स्नान करा. पण ती म्हणते आता तुम्हीच करा, मला कैवल्य पद देणारा पुरुष मिळाला, मी त्यांच्या सोबत आता जाणार, ही तुमचं तुम्ही सांभाळा. किती भाग्यवान. आपलं भाग्य आपण जोडलेलंच नाही. भाग्य आपण तसं जोडलेलंच नाही. देव आपल्या घरात आहे. आपण त्या घराला मंदिर बनवू शकतो. त्या घराला मंदिराचं स्वरूप सुद्धा आणू शकतो. पण आपली बुद्धी कुठं आहे? संकोचित बुद्धी आहे. आणि संकोचित बुद्धीमुळे आपण दुःखी आहोत. देव आहे देवाजवळ, कुठं आहे? भक्त नाही आहे. भक्त केव्हा तयार होतो? दुःख आलं म्हणजे भक्त होतो, सुखांती भक्त नाही. परमेश्वराला काय पाहिजे हो? काही नाही पाहिजे. परमेश्वराला पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्ता प्रयश्यति. आपण फक्त हे वाक्य उच्चारतो पण भक्त होत नाही. फक्त वाक्य उच्चारतो पण भक्त नाही. काय वाहतो आपण देवाला? काय देतो? अरे मन दिलं पाहिजे, तन दिलं पाहिजे. धनाने देव भेटतो का? भेटत असेल तर मला सांगा बा. तन आणि मन हे दोन वस्तू आपण दिल्या पाहिजे तर परमेश्वर भेटेल.
द्रव्याने भेट नाही, द्रव्याने बिलकुलच देव भेटत नाही. तन आणि मन पाहिजे. तन मन जर आपण अर्पण केलं तर सहज परमेश्वर आपलं दुःख निवारण करतो. आपण देवाजवळ हसू घालतो का? देवाजवळ रडतो का? आपण नाही रडत. कारण हे मन एवढं कठोर आहे की या देवाजवळ रडूच येत नाही. का नाही येत? कारण लवचिकपणा नाही, ओलेपणा नाही, कठोरपणा आहे. त्यामुळे आपल्याला डोळ्याला पाणी येत नाही. परमेश्वर सहजही भेटत नाही. परमेश्वरच्या सेवेसाठी आपल्याला काय करावं लागेल? तन मन हे दोन्ही अर्पावे लागेल तर परमेश्वर भेटेल. दास्य करावं लागेल. मंदिर आहे, कळस दिसलेला आहे. कळस दिसल्याबरोबर आपल्याला तिथे काय करावं लागेल? हात जोडावं लागेल. हात जोडत नाही आपण. माझ्या देवाचं हे मंदिर आहे, तिथे 2 दंडोत घालावं लागेल. आमच्या श्री प्रभू बाबांच्या भेटीला अनेक भक्तगण जायचे. तो कळस पाहिला की त्या ठिकाणी दंडोत घालायचे. आपण दंडोत कधी घालतो? मंदिरात आल्यानंतर. आपण पहिलं प्रथम काय करायला पाहिजे? तिथली स्वच्छता केली पाहिजे. तिथली जे काही उदबत्ती पडलेली आहे, उदबत्तीचा कागद पडलेला आहे, अनेक खारका बदामाचे कागद तिथंच पडलेले आहे, ते पहिलं प्रथम उचलावं लागेल. तिथे स्वच्छता करावं लागेल. मग देवाला प्रार्थना करावं लागेल की हे देवा, तू माझा आहे, मी तुझा आहे, माझा देव श्री चक्रधर असं म्हटलं पाहिजे. तर आपल्याला देव भेटेल. अशा प्रमाणे आपण भक्ती, वैराग्य, ज्ञान हे प्राप्त करण्याकरिता आपल्याला काय करावं लागेल? एक ठामपैकी आपल्याला एका जागेवर बसावं लागेल. अनेक आपण फिरत राहतो, अनेक बाजूने फिरत राहतो. मन कसं आहे? इथे आपण बसलेलो आहे, आपलं मन कुठे आहे? अर्ध घरात आहे. दार लावून आलो का नाही? आहे का नाही? मन तिथे ठेवायचं आहे. मन कुठे ठेवायचं आहे? मन इथे स्थिर राहू द्यायचं आहे. स्थिर जर आपण मनाने बसलो तर सहज परमेश्वर आपल्याला भेट देईल. अशा प्रमाणे आपण 3 दिवसापासून अहोरात्र या ज्ञानगंगेमध्ये आपण नाहत आहोत. गंगा ही ज्ञान आहे, ज्ञान हे गंगा आहे. काशी जायचं काहीच काम नाही. या ज्ञानाने आपण शुद्ध होतो. या ज्ञानाने आपले मळ साफ होते. म्हणून ज्ञानाची गरज आहे. ज्ञान घेऊन आपण परमेश्वराच्या जवळ जाण्याचा सहज आपण मार्ग प्राप्त करू शकतो. अशा प्रमाणे परमेश्वर आपल्याला सर्व दुःखापासून सोडवून परमेश्वर आपल्या प्रपंचामध्ये सर्व सुख संतती देऊन परमेश्वर आपल्या सदा सर्वदा मनामध्ये आनंद व्यक्त करावं ही प्रभू चरणी प्रार्थना करून मी माझे 2 शब्द संपवतो. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं श्रीकृष्णं वन्दे जगद्गुरुं सह्याद्रिशिखरेरं आत्रियनसूयनन्दनं तं वन्दे परमानन्दं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं श्रीदत्तात्रेयं जगद्गुरुं श्रीदत्तात्रेय. चला कमीत कमी थोडं जोराने जय म्हटलं पाहिजे. दत्तात्रय प्रभूंचा जय जयकार केला, पण 2 नाव आहेत तिथं. एक अवतार आले ना, मग म्हणा श्री गोमाचा आस्वाद घेतो आहोत. आणि 3 दिवस होणाऱ्या कार्यक्रमाच्या संदर्भातील
बरीच माहिती आमच्या प्रस्ताविकातून आदरणीय श्रद्धेय महंत श्री आमच्या मनसर निवासी बाबाजी यांच्या माध्यमातून आपण ऐकलेलीच आहे, त्यात पुनरावृत्ती होणार नाही याची मी काळजी घेतोय. बंधूंनो, आज आपल्या या परिसरामध्ये ज्यांच्याकडे अखिल भारतीय मानव परिषदेची मी असं ऐकलंय की एक जबाबदारी सोपवलेली आहे, खरी आहे की मंदिराचं एक पावित्र्य एक वेगळंच आहे. म्हणून आपल्या गावामध्ये मंदिर असावं यासाठी इथल्या भीमटे परिवारांनी इतकी सुंदर असं हा रोड चालतो, चांगला मोठा रोड आहे, नेहमी वर्दळ सुरू राहते, त्याला लागून असणारी आपली शेतीची जमीन मानवपंथीयांच्या प्रचार प्रसारासाठी, स्वामींच्या विचारांचा जागर होण्यासाठी हे लोकार्पण करण्याची जी वृत्ती आहे, ही वृत्ती आमच्या भीमटे परिवारांनी जपली. आणि आमच्या गुरु म्हणतोय की माणूस काय ते कष्ट करेल, पण हातभर किंवा भीतभर जमिनीचा तुकडा जर बाजूला जात असेल किंवा एखाद्याला सोडून द्यायचं काम पडलं, इच्छा होत नाही. पण एवढं देण्याचे जे दातृत्व आहे, हे दातृत्व महत्वाचं आहे. आणि त्यांनी मंदिरासाठी ही जागा दिली, त्यांच्या नावाने एकदा टाळ्यांचा कडकडाट व्हावा, कारण दातृत्व मोठा आहे, देणारा मोठा आहे, कधी घेणाराही मोठा होतो, ही तेवढीच गोष्ट खरी आहे. पण या ठिकाणी देणारा महत्वाचा आहे. आणि तुम्ही आम्ही त्या माध्यमातून जे लाभ घेणारे आहोत, आपण काही कमी नाही बरं का, असं कमी समजायची गरज नाही, आपणही काही कमी नाही. तर बंधूंनो, अशा प्रकारे हे मंदिर उभं झालंय. आणि मंदिरामध्ये आपल्याला नमस्कार करायसाठी या ठिकाणी चांगली मूर्ती सुद्धा आहे. अनेक ठिकाणी मोठं मंदिर आहेत. प्रामुख्याने मंदिराचाच विचार करू. विचार येतो हे कोणाचं मंदिर असेल, हे मंदिर कोणत्या संप्रदायाचं असेल, एकदम लक्षात येत नाही. मग काय करतो आपण? झेंड्याचा विचार करतो की इथं कोणत्या मंदिरावर कोणत्या संप्रदायाचा झेंडा आहे याचा विचार करत असतो. आणि हिंदू संप्रदायांमध्ये अनेक प्रकारच्या झेंड्याचे प्रकार वेगवेगळे आहेत. परंतु मानवा पंथाला परंपरेनं, त्या उज्ज्वल परंपरेमध्ये जी ध्वजाची आखणी, त्याच्या रंगाची, त्याच्या वलयांकित आपल्या गोल अशा प्रकारचं जे चिन्ह आहे, हे या चिन्हाची एक ओळख आपल्या पंथाला दिलेली आहे. अशा प्रकारचा ध्वज मानवा पंथाचा, तो या ठिकाणी मला पहिल्या दिवशी ध्वजारोहण करण्याची संधी मिळाली. आणि हे तर सर्व झालं, पण सहसा तुम्हाला दर्शन होत नाही देवाचं, स्थानाचं. तेव्हा आपण कधी कधी प्रवासात असतो. प्रवासात असल्यानंतर एखादं स्थान बाजूला असतं. स्वतः बरेचदा असं होतं की आम्ही मनसरवरून भंडाऱ्याला जातो. जात असताना डाव्या बाजूला मनसरचं आपल्या मौद्याचं स्थान आहे बाजूला. प्रत्येक वेळेस तिथं जाऊन नमस्कार करणं, आपलं भाळ प्रदेश त्या ओट्यावर ठेवणं शक्य होत नाही. केलं पाहिजे, पण डाबलल्या जाते याचीही जाणीव आहे, पण शक्य होत नाही आपल्या कार्याच्या
व्यापामुळं अशा वेळी कमीत कमी त्या स्थानाला नमस्कार करणं, वंदन करून त्याची लीळा आठवून त्याचा सन्मान राखणं तुमचं आमचं कर्तव्य आहे. मंदिर आहेत, मंदिरात देवदेव पूजा सर्व आहे, पण आमच्या दिवाकर बाबांनी सांगितलंय की कलशालाही एक वेगळं महत्व आहे. जो कलश पाहून आमच्या परमेश्वरपुरीचा आमच्या स्वामी श्री चक्रधरांनीही दंडवत प्रणाम करावा हात जोडून, आणि जी आज्ञा बाकीच्यांना सांगितली की इथं दंडवतला पण तुम्हाला साष्टांग दंडवत लागेल का हे सांगितलेलं आहे. ते शक्य झालं नसलं तरीही कलश दिसल्यानंतर आपणाला सहज सोपं काम आहे. कलश दिसलं की हात जोडून वंदन करणं. कारण मंदिरात येण्यासाठी तरी रांगा लागाव्या लागतात. आमच्या दळकीतवाला पाहिलंय तुम्ही, रांगा लागाव्या लागतात. इथं रांग लावायची गरज नाही. रस्त्याने जात असतानाही हात जोडून गेलं पाहिजे, नाही असं नाही, म्हणजे अडी अडचणीमुळे नाही गेलो तर तिची लीळा आठवून वंदन करणं आपलं कर्तव्य आहे. म्हणून तो कलश पाहिल्यानंतर आपल्याला वंदन केलं पाहिजे. कलश असा आहे की कलश हा आपण म्हणतो ना, तू कळसच केला, कळस केला म्हणजे आता काही राहिलं नाही, सर्व काम झालंय. हा कलश वरती चढला, हे त्या मंदिराचं, त्या संप्रदायाचं एक उत्तुंगतेचं ते प्रतीक आहे. आणि ते प्रतीक असणार चिन्ह म्हणून भुजारोहण आपल्या कलशारोहण या ठिकाणी करण्यात येत असताना ते कलशारोहण झालेलं आहे. प्रास्ताविकातून सांगितले की या कलशारोहणाची जी जबाबदारी आहे त्यासाठी जे काही लागत असेल तो सर्व खर्च आमचे सद्भक्त बापूरावजी शेंडे यांनी पुढाकार घेतला आणि त्यांच्या पुढाकारामुळं आता कलशारोहण होणार. म्हणून थोडीशी कार्यक्रमाची व्याप्ती वाढवण्यासाठी इथले कार्यक्रमाचे आयोजक जरा पुढे झालेत आणि हा कार्यक्रम तुमच्या आमच्या समोर आहे. पण कलशारोहण हे निमित्त निश्चितच आहे आणि ही सेवा ज्यांनी केलेली आहे त्यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी व्हावं माझी अपेक्षा आहे. पण अजून एक महत्वाची गोष्ट अशी आहे की अनेक मंदिरं काही ठिकाणी होतात तयार आणि मग पुढे कुठंतरी त्या भानगडी निर्माण होतात. मला असा एक दिवस बघायचा आहे की ज्या दिवशी या मंदिराचा लोकार्पण सोहळा तुमच्या आमच्या सर्वांच्या समक्ष होईल आणि त्याचाही एक चांगला कार्यक्रम होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करतोय. बंधूंनो, पंथाच्या संदर्भातील अनेक समस्यांचे या ठिकाणी निवारण केलेलं आहे. अधिक मी वेळ घेणं हे उचित नाही मलाही वाटतं आणि म्हणून अध्यक्षांच्या भाषणाच्या आधी आमच्या बाबुराव दादांचा सत्कार या ठिकाणी व्हावा यासाठी दादांना त्यांच्या धर्मपत्नी, त्यांचं सासूरवाडा आहे आणि त्यांच्या आई वडिलांच्या याच्यातूनच हे मंदिराची उभारणी झालेली आहे. तेव्हा आमच्या बाई असतील त्यांनाही बोलवतो, त्यांचाही सत्कार या ठिकाणी व्हावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि ही तयारी होईपर्यंत आदरणीय श्रद्धेयांना पुढच्या कार्यक्रमासाठी आमच्या जे या कार्यक्रमाचं सुसूत्र असं संचलन करत आहेत आमचे हरिभाऊ, चांगलं संचलन करत आहेत, त्यांना पुढच्या कार्यक्रमासाठी सूचित करून माझ्या वक्तव्याला इथे विराम देतो. श्री दत्तात्रेय महाराज की जय. धन्यवाद. बापूरावजी शेंडे यांचा सत्कार होता. सर्वांनी टाळ्या वाजवायच्या. टाळ्यासाठी कुणी टाळाटाळ करू नका.
त्यांच्या धर्मपत्नी त्यांचा सुद्धा या ठिकाणी आजच्या या मंगलमय सोहळ्याचे अध्यक्ष बाबाजींच्या शुभ हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार झालेला आहे. त्यांचं या मंदिरासाठी असलेलं योगदान आणि त्यांनी दिलेलं योगदान अधिकाधिक वृद्धिगत होत राहो, त्यांच्या हातून अशीच धर्मसेवा घडत राहो हा आशीर्वाद आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांनी त्यांना दिलेला आहे. जिनके मुख पर तेज और तेज में सौम्यता, जिनके मुख पर तेज और तेज में सौम्यता, जिनकी वाणी में ओज और ओज में मधुरता, जिनके कार्य में शौर्य और शौर्य में दक्षता, जिनके हृदय में वात्सल्य और वात्सल्य में पवित्रता, जिनके जीवन में अध्यात्म और अध्यात्म में सरलता असे आजच्या या मंगलमय सोहळ्याला अध्यक्ष म्हणून लाभलेले वरोरा निवासी परमपूजनीय परमादरणीय परमश्रद्धेय स्मरणीय विद्वतरत्न आचार्य श्री माधवव्यास बाबाजी वनी वरोरा बाबाजींना मी विनंती करतो की बाबांनी अध्यक्ष संसार मायामतिमोहगाळं यशो विशाळं शिशुपाळकाळं गोविन्दबाळं मनसा स्मरामि गोविन्दबाळं मनसा स्मरामि श्रीदत्तात्रेय श्री गोपाल कृष्ण सर्वज्ञश्री तुमचा उत्साह आताही फुटलेला आहे. याबद्दल मला असं वाटतं की तुमचा उत्साह नसणार आणि उत्साह जर नसेल तर प्रबोधनाला अर्थ काय. पण प्रबोधन हे मानवी मनाचं उत्थान करतं, मानवी मनाला चेतना देतं आणि उत्साहित करतं. आणि हे जे आम्हाला दिसत आहे यामुळे तुम्हाला निश्चितच उत्साहामध्येच तुमच्या जगण्याचा आनंद तुम्हाला निश्चितच प्राप्त होईल. आणि म्हणून बंधूंनो, आज कृष्णदत्त मंदिराचा हा वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्ताने कलशारोहण आणि कलशारोहणाच्या अनुषंगाने संपन्न केलेल्या द्विदिवसीय समारोपीय धर्मसभा या धर्मसभेला विरामबोध असलेले आजच्या धर्मसभेचे निमंत्रित असलेले जे काही सदस्यगण आहेत त्यामध्ये आदरणीय सद्देय परमार्ग मानव साधना आश्रमाचे संचालक आदरणीय सद्देय आचार्य परमपूज्य मंत श्री खंदारकर बाबाजी, त्याचप्रमाणे या संपूर्ण कार्यक्रमाचे मार्गदर्शक आदरणीय सद्देय प्रातस्मरणीय आचार्य प्रवर परमपूज्य महंत श्री विश्वनाथ बाबाजी, त्यासोबतच ज्यांनी आता नुकतंच या ठिकाणी मला प्रबोधन केलं असे माझे परमश्री आदरणीय सद्देय महंत श्री आचार्य प्रवर महंत श्री दिवाकर बाबाजी, पहिल्या दिवसाच्या धर्मसभेचे अध्यक्ष आदरणीय सद्देय महंत श्री राजपूरकर बाबाजी आणि प्रथम पुष्प गुंफून तुम्हामध्ये प्रश्नांची मालिका निर्माण करणारे आदरणीय सद्देय प्रणव बाबाजी, त्याप्रमाणे आपल्या शुभेच्छापद विचाराने आपल्याला मंत्रमुग्ध करणारे आदरणीय सद्देय स्वप्नील दादाजी हेळमकर आणि जमलेल्या माझ्या समस्त धर्मप्रेमी बंधू आणि भगिनींनो आणि बालमित्रांनो, आज आपण मंदिराचा कलशारोहण कार्यक्रमाला उपस्थित झालो आहोत. बाबांनी सांगितलं तसं आता माझं अध्यक्ष भाषणाचा विचार काही मला द्यायचा राहिला नाही. तो माझं महत्त्वपूर्ण काम पहिल्यांदाच आदरणीय सद्देय महंत श्री खंदारकर बाबांनी करून टाकलं. ज्या विषयाला मला हात घालायचा होता तो अतिशय महत्त्वपूर्ण सोज्वळ शब्दांमध्ये, अतिशय मधुर शब्दांमध्ये, सर्वांना रुचेल, भासेल आणि मांडवेल अशा शब्दांमध्ये समाचार घेतला.
आणि त्यामुळे मला त्या विचारांना स्पर्श करायचं काही राहिलं नाही. त्यानंतर आनंद सध्या विश्वासवाणी संपूर्ण लोकांच्या जे काही वक्ते मंडळी होती त्यांचं सुंदरतेने परिश्रम करून त्याबद्दल परिशीलन करून तुम्हाला त्याच्याबद्दल मार्गदर्शन केलं. त्यामुळे अध्यक्ष विचार मला देण्याचं तर राहिलं काही. आता मला माझे विचार मोकळे आहेत बोलायचे ते मला बोलता येतील याबद्दल मी त्यांचे प्रथमतः आभार मानतो. कारण की या विचारापासून मला मुक्त करून दिलं आणि मोकळ्या विचारांना मांडण्यासाठी माझ्याजवळ संधी प्राप्त करून दिली. आता हा विचार महत्वाचा असा आहे की एवढ्या ग्रामीण परिसरामध्ये अशा पद्धतीने मंदिर निर्माण करून आज कळशारोहण केलं. तू उभा ठाकलाची पुरे सिद्धी ते येथून नेजल की या वचनाची आपल्याला साक्ष झाल्याची आपल्याला आकृती दिली आहे. आपण जर उभं टाकलं तर भाऊराव शेंडे ते आज उभे ठाकले त्या कार्याला मिळाले आणि ही प्रतिक्रिया अशी आली की आपला कार्यक्रम सिद्धार्थ झाला. आणि मग एकदा टाळ्या त्यांच्यासाठी वाजवता आपण सत्कार तर केलाच आहे. परंतु असा महत्वपूर्ण विषय ज्याला निमित्त कोणीतरी झालं की ते कार्य पूर्णत्वाला जातं. पण असं उभं होतं तरी कोण? देवाने सांगितलंय की उभा ठाकलाची पुरे सिद्धी ते येथून देव असं उभं होतं तरी कोण? माणूस हा प्राणी उभा आहे. या संपूर्ण जगतामध्ये माणूस प्राणी आहे. माणूस हा प्राणी कसा आहे? उभा प्राणी आहे. स्वस्त प्राणी आहे का तो? नाही, उभा प्राणी आहे. प्राण्यांचं वर्गीकरण आहे. परंतु संपूर्ण जे जनावर आहे जनावर प्राण्यामध्ये मोडणारे जनावर आहेत ते सर्व आडवे आहेत. फक्त जगतामध्ये एकमेव प्राणी असा आहे तो माणूस आहे उभा. आणि अशा उभ्या माणसाला स्वामी उभा राहा असं म्हणतात. कारण का तो उभा असूनही तो आडवाच आहे. उभा असून कसा तो? अहो आडवे प्राणी चांगले आहेत ते काही उभ्यासारखे वागतात आणि आम्हाला उदाहरण देतात स्वामी चक्रधर उभ्याचं आडव्या प्राण्यांचं. आणि माणूस हा उभा असा प्राणी आहे. परंतु तो इतक्या लोकांना आडवा होतो. तो एखाद्या सत्संगात आडवा होतो, एखाद्या कार्यामध्ये आडवा होतो, एखाद्याच्या लग्नामध्ये आडवा होतो, एखाद्याच्या कृत्यूचा आडवा होतो. कुठे आडवा होत नाही? म्हणजे खीळ टाकावी हे काम त्याचं आहे. संशय निर्माण करावा, कार्यक्रम कशा पद्धतीने ऑब्जेक्ट करता येईल याचा विचार करावा हा त्याच्या मनातला उद्देश असतो. आणि म्हणून याच्यामुळे तो सदा सर्व काळ दुःखी असलेला प्राणी आहे. आणि म्हणूनच बंधूंनो असा हा प्राणी असल्यामुळे उभा असूनही तो त्याचा आडवाच आहे. आणि म्हणून समजून त्याला सांगितलं की बाबा तू उभा हो. तर तू उभा व्हायला कोण तयार आहे? आपल्याला वाटतं मी उभा हो, पण उभा असणं म्हणजे काय? उभं असणं म्हणजे तत्पर असणे, कार्याला प्रवृत्त होणे, सावध असणे याला म्हणतात उभं राहणं. म्हणून सर्वज्ञांनी हे सूत्र आचार्यश्री नागदेवाचार्यांना निमित्त करून भट्टोबासांना निमित्त करून भंडारेकाराच्या एका घटनेला निमित्त साधून भगवंतांनी हे सूत्र उच्चारलेलं आहे. संदर्भ कसा दिलाय? भांडारेकरांचा. बाबांनी भांडारेकरांचा विषय घेतला तेव्हा माझ्या डोक्यामध्ये हा विषय आला. आचार्यश्री नागदेवाचार्यांना स्वामी म्हणतात भट्टो तुमचे करणी असे की का? भट्टोबासाला म्हणतात तुम्हाला एक करणी आहे. अतिशय महत्वाचा क्षण आहे तो विलक्षण महापूजेचा. पण त्याच्यावर आपल्याला इथे बोलायचं नाही. फक्त उभा ठाकला की पुढे एवढ्याचीच विचारली आपल्याला बोलायचं आहे. तर भट्ट तुमची एक करणी असेल त्यावरती तुमच्यासारखं माझ्यासारखं उत्तर देणारे भट्टोबा तिथे असतात. ते तुझं उत्तर जात काय उत्तर जात? जी तुम्ही म्हणता करणी आहे पण माझ्याजवळ द्रव्य नाही. त्याच्याजवळ द्रव्य नव्हतं, खरंच नव्हतं, निष्कांचन होता. कारण सर्वजणांना समर्पित झालेलं व्यक्तिमत्व होतं ते. आमच्याकडे द्रव्य आहे सर्व आहे पण आम्ही देवाला किती खर्च करायचं काय करायचं काही आमच्याकडे ते नाही आहे. आम्ही तशाच अवस्थेत जाऊ आणि आमच्याकडे द्रव्य खर्च होत नाही. आणि म्हणून आता बाबा म्हणाले की द्रव्य धबधबे काही प्राप्त होतं का? देवाने सांगितलं, मान्य आहे मला की द्रव्याने काही देव प्राप्त होत नाही, परंतु द्रव्याशिवाय देव होत नाही. हे कार्यक्रम करायचा याला द्रव्याची गरज आहेच ना. आणि म्हणूनच आचार्यश्री नागदेव म्हणतात तुमची एक करणी असेल तिथे काही माते द्रव्य नाही. त्यावेळेला स्वामीजी चक्रप्रभू सांगतात तू उभा ठाकलाची पुरे सिद्धीते येथून मिळली. आणि या प्रसंगाला या सूत्राला अनुसरून संदर्भासह सांगत असताना स्वामीजी चक्रप्रभू महाराज भट्टोबासाला निळभट्ट भांडारेकारांचे उदाहरण देतात. ते उभे ठाकले होते. कोण? निळभट्ट भांडारेकार. तसे तुम्ही उभे ठाका सर्व काही सिद्धी आले. निळभट्ट भांडारेकर उभे ठाकले म्हणजे काय? ते एक मनामध्ये विचार करत होते, घरून आले. सांगितलं बाबांनी भंडारा आणलाय. भंगार त्यागुनिया भांडार मिळवले, भांडारेकार नामा संबोधन हे केले. भंगार त्यागलं
म्हणजे सर्व प्रपंच त्याने त्याग केला. पुन्हा घराकडे वळले नाही एका क्षणामध्ये. संन्यास कशाला म्हणतात? संन्यास त्याला म्हणतात घरा स्वदेश संबंध त्याज्य, स्वग्राम संबंध त्याज्य, संबंधियाचा संबंध तो विशेषता त्याज्य, संबंधी अधिकार नाही. या सूत्रांचं, 4 सूत्रांचं जो पालन करतो त्याचाच खरा संन्यास आहे, इतरांचा संन्यास नाही आहे. आणि म्हणून त्याला ती योग्यता होणार नाही. घरी राहिल्याने त्याला काय करावं लागेल? या सप्तसणांचा त्याग करावा लागेल. जर तू त्या सप्तसणांचा त्याग करशील तरच तू या धर्माला उपयोग होऊ शकशील. कारण हा कचरा जोपर्यंत तुला बाजूला काढता येणार नाही तोपर्यंत तुझं जीवन निर्मळ होणार नाही. आणि निर्मळ झालं नाही तर तुझ्या जीवनामध्ये उपयोग होणार नाही. आणि म्हणून दारू, मांस, जुगार, शिकार, परद्वार, वेश्या आणि चोरी या सप्तसणांचा त्याग करायला आम्हाला सांगतात. आणि या सप्तसणांचा त्याग करून आता असे सप्तव्यसनी असतानाही काही उद्देशी आहेत. हा याचा महत्वाचा मुद्दा आहे आमच्या प्रमोदाचा. जसा आमच्यासाठी तो मुद्दा विशेषतः लक्षात घेतलो आपण, तसे अशा पद्धतीचे व्यसनाधीन लोक आहेत की ते आम्ही महानुभाव घोषित करतात स्वतःला. जे जे काही आम्हाला काय म्हणतात त्याला उत्पन्न करणारे, नशा उत्पन्न करणारे पदार्थ आहेत, तंबाखापासून बरं, गुटख्यापासून आहे. गुटखा सुद्धा खटका मोडणार आहे आपला. आणि म्हणून अशा पद्धतीने जे काही व्यसनाधीनता आहे ती व्यसनाधीनता अतिशय घाणेरडी आहे. आणि म्हणून या सर्वापासून असा जो मूर्ख आहे तो सुद्धा जिवंत असून मृतच सांगितलेला आहे. आणि नंतर काय नित्य प्रवासी. आता नित्य प्रवासी जिवंत असून मूर्ख कसा? तो संवेदनशील आहे, फिरतोय. कारण केल्याने देशाटन पंडित मैत्री सभेत संचार म्हणून जातीने चातुर्य येतसे फार. अशा पद्धतीने आम्हाला विचार सांगितला आहे. आणि म्हणून सतत परिभ्रमण करत असलं पाहिजे. आणि साधकाने सतत परिभ्रमण करत असावं असं आम्हाला सर्वज्ञ सांगतात. मग सतत परिभ्रमण करणारा मूर्ख आहे तो कसा मूर्ख आहे? हा कधी विचार आपल्या मनाला आला. हा मला विचार ज्या श्लोक वाचल्यानंतर माझ्या लक्षात आला. आणि त्यावेळेला मला सर्वांचं एक सूत्र आठवलं. आपला साधा आहे का? कुठून आलो ते माहिती आहे का आम्हाला? कौन देश से आया जोगी कौन तुम्हारा नाम. आम्ही म्हणतो की कौन देश से आया जोगी कौन तुम्हारा नाम, कौन तुम्हारी माता पिता कौन तुम्हारा धाम. हा विचार जो सुटला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की माझा प्रवास किती मोठा आहे. हा विचार जेव्हा तुम्हाला स्फुरतो तेव्हा लक्षात येतं की माझ्या ठिकाणी किंवा असलेलं अज्ञानच माझ्या या विचाराला प्रवासाच्या निमित्ताला कारण मी मूर्ख आहे. अच्युताचा ज्ञानी जन्मले जे अन्यता ज्ञान, ते स्वर्ग नरक करुमी मोक्ष या चतुर्विधा ते आप जगी तू असे. जे अच्युत परमेश्वर आहे, अच्युत परमेश्वर, त्या परमेश्वराचं ज्ञान मी अन्यता ज्ञानाने गमावलं. सृष्टान सृष्टी प्रभूने मला ज्ञान दिलं. सृष्टान सृष्टी ज्ञान तुम्ही मज दिले, पण पापिया मी व्यर्थतया गमविले. पण मी कसा पापी आहे, दोषी आहे. त्याला व्यर्थ असं कसं गमवायचं काही कळलं नाही, तसं सहज मी गमवून टाकलं. आणि म्हणून बंधूंनो, असा मी माझा जो प्रवास आहे या जन्माचा, मी मागच्या जन्मी काय होतो माहित नाही मला. स्वर्ग नरक करून मी मोक्ष या चतुर्विध सारखं या प्रवासामध्ये. कशामुळे? तर अज्ञानामुळे. जे अज्ञान, अविद्या, जे आमच्या सर्व याला कारणीभूत आहे, त्याला कारण काय? तर अज्ञान आहे. आणि या अज्ञानातूनच तुम्हाला मुक्त करण्याकरता, अविद्येच्या थरातून मुक्त करण्याकरता सर्वज्ञाने तुम्हाला मनुष्यत्वामध्ये आणलेलं आहे. मनुष्य म्हणून तुम्हाला जन्माला घातलेलं आहे. आणि मनुष्यत्वात म्हणजे मनुष्य योनीतच तुमचा उद्धार होणार आहे. कारण मनुष्य योनी इतकी महत्वाची आहे की इथेच तुम्हाला ते ज्ञान प्राप्त होऊ शकतं. मग तुम्हाला आम्हाला चरित्रामध्ये असा सापडतो, डांगरेश पण सापडतो, गरुड घोडा पण सापडतो. हे पूर्वप्रमाणे जीव आहे. आता तात्विक विषय होऊ शकतो. आपण सहज सुलभ विचार करू राहिलो त्या खोलवर विचारात जायचं नाही आपल्याला. तो डांगरेश काय? पूर्व संस्कारी आहे. पूर्व संस्कारामुळे त्याच्याकडे सर्वज्ञांचा प्रसाद घेतल्याशिवाय तो साधं भोजन सुद्धा करत नव्हता. सर्वज्ञांचा प्रसाद आल्याशिवाय कदाचित एखाद्या वेळेला त्याला खायला दिलं आणि त्याच्यामध्ये सर्वज्ञांचा प्रसाद जर टाकला नसेल तर तो पदार्थ सेवन करत नसायचा. आपण चरित्र जेव्हा वाचता तेव्हा लक्षात येतं. आणि त्यावेळेला सांगतात, अरे याला प्रसाद द्या.
मग तो म्हणजे त्याला इतक्या संवेदनशीलता होती. आणि म्हणून आपण पाहतो कुत्रा हा प्राणी संवेदनशील प्राणी आहे. त्याला लागलीच त्याच्या घ्राणेंद्रिय इतके तेज आहेत की ते लागलीच ओळखू शकतात, जे माणसाकडे नाही आहे ते त्या प्राण्यांजवळ आहे. घ्राणेंद्रिय तेज आहे ते. आणि म्हणून तो लागलीच ओळखतो. आणि म्हणून चोरांना ओळखण्याकरता आज कायद्याच्या अनुषंगाने त्या कुत्र्याची मोहीम, कुत्र्याला तिथे प्रतिष्ठित केलेलं आहे. चोरी पकडला, चोर पकडायचा असेल, काही पकडायचं, गुन्हेगार पकडायचा असेल तर त्या ठिकाणी कुत्रा येतो आपल्याला घराणी सांगतो की बाबा हा इथे निश्चित चोर आहे. कुत्र्याचं ज्ञानेंद्रियाच्या त्याच्या असल्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून त्याला सिद्ध ठरलेला आहे की हा त्याच्यामध्ये निश्चित मानलेला आहे. आणि असा हा कुत्रा डांगरेश स्वामी चक्रधरांचा एक नित्य सेवक होता. आता ते नित्य सेवक असताना तोही त्याला जिवंत वृत्ती मूर्खा मेला गणना केली आपली त्याची. आणि ही सुद्धा गणना कशी काय, ही सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे. असा प्रवासी सांगितला, तो कशा पद्धतीचा प्रवास आपला, असा प्रवास जन्मोनजन्मी बहु केले पुण्य, म्हणून हरिनामाची गोडी आम्हाला लागली. आणि म्हणून बंधूंनो, या हरिनामाच्या गोडी लागण्यासाठी आमचं पुण्य आम्हाला कामी आलं. परंतु आम्ही अज्ञानामुळे स्वर्ग नरक करून मोक्ष या चतुर्वेला अभिनत हा प्रवास आमचा सदैव करावा, तो प्रवास बंद व्हावा, या गाड्या आमच्या बंद झाल्या पाहिजे. आणि म्हणून ज्ञान देऊन उद्धरिती, परमेश्वर कामचा उद्धार करतात, ज्ञान देऊन उद्धरतात. तर ज्ञान कशा, कोणतं ज्ञान आहे, आज तुम्हाला जे प्रास्ताविकामध्ये सांगितलं, अनेक शंका आशंका, अनेक प्रश्न 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 प्रश्न. आणि प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी काय सांगितलं, परमेश्वराचे नाम ते जपावे, परमेश्वराचे नाम ते जपावे, ते जपले पाहिजे. मग हे परमेश्वराचं नाम जपणं महत्वाचं आहे. त्याला उत्तर एकमेव उत्तर त्याला दिलं आहे की परमेश्वराचं नाम हे त्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आणि परमेश्वराचं नाम हे जपणं महत्वाचं आहे. पण आम्ही जपतो कधी, हातामध्ये काम मुखामध्ये नाम असं जरी करायला हरकत नाही, परंतु ते जर आपल्या कॉन्सन्ट्रेट असतं का, परमेश्वराने स्वीकारलं आहे का नाम, आपली नामस्मरणाची सेवा महाराजांनी स्वीकार केली का. आणि म्हणून आपल्याला देवाने सांगितलं, मी तुझ्या हृदयात त्याच वेळेला येतो ज्या वेळेला, कोणती वेळ सांगितली सांगा तुम्ही, बोला. त्यावेळेला आम्हाला जाग येते का, आम्हाला जागच येत नाही. आम्हाला जेव्हा जागच येत नाही, कारण त्यावेळेला स्वामी आमच्या जागलेले असतात. त्यावेळेला स्वामी ब्रह्ममुहूर्तावरती सर्व जीवांची करुणादंत करणाने ते भगवंत सर्वांची वाट पाहत असतात. परंतु त्यावेळेला कोणाला जाग येत नाही. आणि तो क्षण, तो वेळ दिलेला आहे, त्या वेळेमध्ये आपण नाही जास्त होत असेल तर आमचे गुरुजी सांगत होते, तुम्ही 15 मिनिटं तरी उठा, 15 मिनिटं तरी बसा, 15 मिनिटं परमेश्वराचं नामस्मरण करा. पण ते नामस्मरण आम्हाला जमतच नाही. नामस्मरण करताना आमचं मनच एका ठिकाणी दृढ होत नाही. आता कोणीतरी मनाच्या बद्दल बोलत होते, मन काय कुठेतरी कुठं न्यायचं आहे, काय करायचं आहे. मनाला कुठे न्यायचं नाही, मन हे आपल्यापाशीच ठेवायचं आहे. आणि म्हणून भगवंतांनी तुम्हाला काय मागितलंय, मनच मागितलंय. भगवंतांनी काय मागितलं, मय्येव मनाधस्व मयी बुद्धिं निवेशय. पहा शब्द प्रयोग सुद्धा काय केलाय, निवेशय, निवेश कर म्हणजे माझ्यामध्ये गुंतवणूक कर, कशाची, बुद्धीची. आणि मनाला कुठे ठेव, मन आधस्व, माझ्यामध्ये मन लाव. तर हे मन लावायचा हा अभ्यास कसा करता येईल आपल्याला, हा अभ्यास शिकणं गरजेचं आहे. हा अभ्यास जर तुम्हाला आला तर तुमचं जीवन कृतार्थ झालं. हा अभ्यास जर तुमच्या ठिकाणी जमला नाही, आणि मग मनाच्या ठिकाणी पहिल्यांदा आपल्या हृदयामध्ये केंद्रित केलं, श्री चक्रधर नामाला केंद्रित करून टाकायचं. वाचले त्यांना डायरियासारखा आधार झाला. डायरियासारखा आधार झाल्यानंतर काय झालं, मग स्वामींनी त्यांची सेवा केली. किती मत भाग्य केली, दैवाची जीवन दिली. अखेरचा क्षण जवळ आला. 3 दिवस होऊन गेले, 4था 5वा दिवस घेतला. त्या पुजाऱ्याने सांगितलं, बाबा इथे घाण वास येत आहे, त्यांना स्वामीने आपल्या पाटकुळीवरती त्याला घेतलेला आहे. आणि त्या मंदिर उपलब्ध नाही आहे, त्याला आपण भावेश्वराच्या मंदिराला आपण ते कसं करतो, नाव देतो आहे आचार्य नाटक, आपण अंधकाळचं देवाचा स्थान, पण तिथे मंदिरचे स्थान ते नाही, त्याच्या बाजूला होते ते आज उपलब्ध नाही. तिथे त्यांनी ज्ञान दिलं आहे त्यांना. आणि दिल्यानंतर शेवटचा क्षण आपल्या डोळ्यामध्ये मूर्ती साठवून घेत आहे.
जितकी पाहता येईल तितकी डोळ्यामध्ये मूर्ती भरण्याचा प्रयत्न. आता पण त्यांनी काही पाहिली नव्हती का? परंतु आता क्षणकर अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाति त्यजं देहं सयाति परमां गतिम. सर्व पण आम्ही त्याच्यापेक्षा मोठे शहाणे लोक आहोत. मूर्ख नाही, शहाणे. अंतकाळी देवांनी नामस्मरण काय सांगितलं? आता पण कशाला बोलतो? पण आता पण सुरुवात करत आहे. अंतकाळी काय आम्हाला द्या, अभ्यास समर्थ अभ्यासित समर्थोसी मत्कर्म परमो मदर्थम विकर्माने पूर्वम सिद्धी अवाप्स्यसि. भगवंताने एक नाही, ते हे आणि ते असं अभ्यास तेव्हा समर्थ होती. अभ्यासात तू असमर्थ असशील तर माझ्या प्रती कर्म कर, मला स्मरून कर्म कर असं सांगितलं. मत्कर्म परमो, अशा पद्धतीने कर्म करायला सांगितले. परंतु आम्ही तिथे आमचा मार्ग काढतो, तिथे आम्ही शोधत असतो काही आम्हाला इथे मार्ग सापडेल का, संधी मिळेल का. आणि अशा पद्धतीने आम्ही शेवटच्या क्षणामध्ये ज्यावेळेला शरीर कसे ते शरीर गलित गात्र होऊन जातं. शरीर कसं होतं, कुठल्या उपयोगाला. आता म्हातारपणाला आहे. बधीर होती दोन्ही कर्ण, नेत्रेची तळजाय निभोन, जीवा तेही जडवून, बोले मंद बोबडी, अंगतच्या होय मोकळी, सर्वांगासी पडली झुरळी, गात्रे अवघी दिली जहाली, गेली शक्ती ही निघोनी, पायाची होती पडवळे, मुखा वाटे लाळगळे, दंत उंबरी दैसी, दमा दाटला देत धाप, सर्वांगासी भरे कंप, जे बोलू नये ते जलपे, नये झोप रात्रंदिवस. अशा काळामध्ये आम्ही भगवंताच्या शरणागतीचे करण्याची तयारी आमची असते. आणि मग अशा काळामध्ये आमची अवस्थेला होत असताना आणि म्हणून असा काळ, त्या काळामध्ये देवाला तो भरून घेतो आपल्या नेत्रामध्ये देव स्वरूप महाराजांचं. मी त्याला टाळण्याचा प्रयत्न करतो. सर्व माऊली आपले विचार आहेत. तर ही अवस्था आज जे मी तुम्हाला सांगतोय भांडारेकार, त्याचा जो शेवट अशा पद्धतीने तपस्वित्वाकडे घेऊन जाणारा झाला, याला कारण जर काय असेल तर दास्य. शेवटचा प्रसंग सांगतो आणि मग याच्यावरती बोलतो. श्रीमूर्तींना संपूर्ण डोळ्या नेत्रामध्ये भरून घेत असताना आता स्वामींना वाटायला लागलं की आता आपला भक्त आपल्याला सोडून जाणार. अहो, जसा भक्ताला तुम्हाला जसा आपल्या देहाचा मोह आहे, जीवनाचा मोह आहे, तसा परमेश्वराला आपल्या भक्ताचा मोह असतो. मोह नाही असं काय, भक्तापती आत्मत्वादी करते. आणि म्हणून स्वामी म्हणतात, भट्टो काळ वंचना करू, म्हणजे जो तुम्हाला घ्यायला आलेला काळ आहे, तुम्हाला या देहातून आता घेऊन जाणार आहे, त्या काळाला वंचना म्हणजे त्याला थांबवू का, तुम्हाला जीवनदान देऊ का. त्यावरती त्याचं उत्तर काय, माझं उत्तर काय असतं, देवा देवा मला अजून जगायचं, तुम्हाला पाहायचं. मी तुम्हाला नातू पुढे काय करेल काय नाही, ह्या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या संकल्पना तुमच्या उभ्या राहतात. आमचं संपूर्ण संसार उभा राहतो आणि संसार उभा राहून आमचा देव आमच्या देव घेऊन जातो. परंतु तिथे त्याचा काही लवलेशच उरला नव्हता. तो केवळ श्रीमूर्तींना साठवत होता आपल्या नेत्रामध्ये, मनामध्ये, अंतःकरणामध्ये, बुद्धीमध्ये, सगळ्यामध्ये. तो आपल्या भगवंताला साठवत होता आणि आठवत होता, भगवंता जाता जाता आम्हाला स्मरण करीत करीत माझा देह गेला पाहिजे. आणि भगवंत असं म्हणतात, भट्टो काळ वंचना करू का. त्याचं काय उत्तर काय माहिती मला, पुन्हा तुझी मला रे देशील काही जाणू, सांग म्हणून होईल का तुझी सेवा, का त्याग करसी कनवाळू माझ्या देवा. हे देवा, जर मला पुनश्चही तुझी मांडी मिळत असेल तर खुशाल मला तू माझ्या जीवनदान दे. पुन्हा तुझी ही मला जाणून मिळत असेल तर खुशाल मला तू जीवनदान दे. पण नसेल मिळत तर मला नको आहे, नाही मला ती नको आहे. देव म्हणतात ते मला सांगता येणार नाही, पुन्हा जाणून मिळेल की नाही, पण तुझी काळवंचना बसून नको. मग अशा पद्धतीने म्हणून
तो भगवंताच्या अंतःकरणामध्ये साठीत मनामध्ये भगवंताचं स्मरण चिंतन करीत करीत स्वतःच देह ठेवतो आहे आणि त्या भगवंताचा त्याने देह ठेवला आहे, परंतु तो उभा आलेला आहे, कार्याला तत्पर झाला आहे. ज्याप्रमाणे आमच्या सर्वज्ञ चक्रवर्ती श्रीकृष्ण महाराजांनी म्हटलेलं आहे, कर्तव्यापासून परामुख झाल्या अर्जुनाला काय म्हटलं? कर्तव्यापासून परामुख झालेल्या अर्जुनाला काय म्हटलं भगवंतांनी? क्लेभ्यम मास्मगम पार्थ नैतत्व पद्धते शूद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तो तिष्ठ पर्यंत उठ उभा हो. बघा इथे उठ उभा हो. कशासाठी? शूद्रम हृदय दौर्बल्यम, तुझ्या मनामध्ये झालेला हा न्यूनगंड काढून टाक. किती मोठं मोटिवेशन आहे. पहिलं मोटिवेशन आहे रणांगणावरती केलेलं अर्जुनाला निमित्त करून, ते तुमच्यासाठी आहे, माझ्यासाठी आहे. म्हणून भगवद्गीता हा भारतीयांचा प्राण म्हटला जातो. परमार्गाची उत्तम अशी ज्ञान साधनेचं अत्यंत महत्वपूर्ण साधन असलेलं असं ब्रह्मविद्याशास्त्र आहे. ते हंस सविज्ञानमिदं वक्ष्याम्य शेषतः, जे पूर्वी हंस अवताराने सांगितलं ते अशेषता म्हणजे पूर्णता मी तुला सांगतोय. आणि आमची सर्व तेच सांगतात, हे हंस अवतार आहे. ब्रह्मया प्रति निरोपिले परी घेते द्वार न उघडेची ना, ते त्याला उघडल्या गेलेलं आहे. तेच तुला सांगतोय. कदाचित आचार बदलला असेल, तत्व सिद्धांत तोच असतो, याच्या पलीकडे दुसरं काही नसतं. आणि म्हणून बंधूंनो, अशा पद्धतीने त्याच्यावरती अलम करायचा, आश्रय करायचा, आधीन व्हायचं, तेव्हा तुमच्यामध्ये तपस्वित्व बांधतं. इथे मला बाबांनी प्रश्न केला, स्वयंदास्य तपस्वी नाम या सूत्राचं त्याचं स्पष्टीकरण करा. बंधूंनो, अनुसरले स्वतःची सेवा, स्वतःचं दास्य स्वतः करा. पराधीन होऊ नका. पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. ठीक आहे, ते पराधीनता वेगळी, ही पराधीनता नाही. ते मी आता माझ्याकडे काही होत नाही, आता मी थकलो आहे आणि मग मी करावं असं नका. आपली सेवा, आपलं स्वतःचं दास्य आपल्यामध्ये केल्याने तपस्वित्व वाढलं जाते. मग आपली सेवा काय? आता तुम्ही म्हणता की बाबा आश्रमामध्ये गेल्यानंतर आमची सेवा केली पाहिजे बाबांनी, तर तो आश्रम चांगला. सर्व व्यवस्थापन तुम्ही आम्ही जातो, सर्व व्यवस्थापन तुम्ही आम्ही जर गेलात तर बंधूंनो, तो तुमचा संन्यास सिद्धीला जाणार नाही, देव साथ देणार नाही. बाबा म्हणतात देव साथ देणार नाही. तो कसा होईल? कारण की बंधूंनो, तिथे गेल्यानंतर तिथली सेवा ही महत्वाचीच आहे. सेवा दुरांतर निदिवासा आटोका नाही. दास्य म्हणजे अंगलक्ष, त्याला दास्य म्हणतात. सेवा म्हणजे दुरांतर निदिवासा. काय दास्य म्हणजे? अंगलक सेवा म्हणजे अंगलक्ती सेवा, आणि दास्य म्हणजे दुरांतर निदिवासा जाणे, याचे दास्य सेवा. जसं आम्हाला तुम्हाला सांगायचं होतं, सांगितलं मी तुम्हाला की आचार्यश्री नागदेवांना ताप आला असतानाही दुरांतर दास्य, ताप आला असतानाही त्यांना सांगितलं की बाबा तुला आज नेवाशाला बाजाराला जायचं आहे. तो तयार झाला नाही म्हटलं का त्यांनी? नाही. म्हणून तुमच्या किती तुम्हाला त्रास झाला असेल, काही झालं असेल, त्या दास्याला तुम्ही स्वतः तयार राहिलं पाहिजे. कारण दास्य सेवा, आता सेवा आम्हाला करायची आहे, गुरुजनांची सेवा आहे, विशेषची सेवा आहे. आता इथे विशेष सेवेपासून आम्ही स्वतःला दूर ठेवतो आहे, पण तसा भाव का नाही असावा आपल्याकडे की विशेष सेवा करत असताना माझ्या स्वामीशी चक्रधरांचे मी श्रीचरण दाखवत आहे, माझ्या चक्रधरांचे मी श्रीचरण सेवा करत आहे, चरण सेवा मी करत आहे, हा भाव धरून तरी तुम्ही सेवा करू शकता ना. तानापतीच्या सेवेच्या संदर्भात अनेक मतांतर आहेत, परंतु त्या मतमतांतराच्या संदर्भात बोलण्यापेक्षा त्यामुळे मनोधर्म वाढतो महाराजांचा. आणि स्थान प्रसाद वासनिक विषुक हे साधन सांगितलंय, साधनाकडून साध्याकडे जायचं आहे. इथे आपण सेवा केली की महाराज स्वीकार करणारच आहे, कारण आपण पाहतोय इथं या नामापासून होय का स्थानापासून आहे. हा वेद तुम्हाला स्थानापासून होतो, तुम्हासाठी एवढं मोठं जवळचं स्थळ आहे रामटेक, ते सांगत आहे मला. आणि मग त्याची सेवा, साधनाची सेवा, प्रसाद सेवा आठवली पाहिजे. प्रसाद सेवा किती जणांना येते बरं? हात वर करा बरं तुम्ही. तेव्हा 1-2 हात आले. ज्ञान स्वरूप देव, ब्रह्म स्वरूप देव, चिद्घन स्वरूप देव, तो परमेश्वर अव्यक्त, सृष्टीमध्ये जीव उद्धरावया तोची एक समर्थ, त्याचे साधन समर्थ, त्या साधनाचे 4 पक्ष, स्थान प्रसाद वासनिक भिक्षुक, हे अतिगणाचे गण, परिश्रयापासून आसन वस्ते वस्तान चरण 4 उभ्या टाकणे, हे घेणे घोकावे नमस्कारावे, हेच केविना
वेळा करायला सांगितले, त्रिकाळ तुम्ही प्रसाद सेवा करा सांगितली. तुम्हाला त्रिकाळ प्रसाद सेवा आठवत आली? हे तुम्ही प्रसाद सेवा आठवायला लागाल, तुम्हाला असं वाटेल, अशी चेतना निर्माण होईल, अशी भावना निर्माण होईल की मी माझ्या साधूचं, माझ्या गुरुजनांचं मी कसं काय सेवा केली पाहिजे, दास्य केलं पाहिजे. हा उपजत भाव तुमच्यामध्ये जागृत होऊन जाईल, उपजत होऊन जाईल. कारण की प्रसाद सेवा केल्याने तुम्हाला हा फायदा होतो. कारण पुरुष धर्मी दक्ष होतो, प्रसाद सेवेचा पुरुष धर्मी दक्ष होय. आणि धर्मी दक्ष होणे म्हणजे काय? सेवेला, दास्याला तो दक्ष होणे. आणि हे केल्याशिवाय तुमच्यामध्ये तपस्वित्व बांधल्या जात नाही. हे सहज आम्हाला सांगतात. तुमच्यामध्ये साधनावस्था बांधावी असं जर तुम्हाला वाटत असेल तर स्वयं दास्य तपस्वीना ते साधकांनी केलंच पाहिजे. हे आम्हाला इथे निश्चित करणं महत्वाचं आहे. आणि म्हणून याच्याविषयी मला जास्त सांगणं बरं नाही राहणार असं मला वाटतं. आणि अशा पद्धतीने म्हणून आजचा हा प्रसंग श्रीमंत दत्तकृष्ण मंदिराच्या, आमच्या तोंडामध्ये दत्तकृष्ण का गुंतला की आम्ही दत्त गोपाल दत्तकृष्ण मंदिराची नामधारणा केली, पण इथे व्यतिक्रम झाला. कृष्णदत्त म्हणजे कारण दत्त आधी नंतर कृष्ण, कृष्ण आधी दत्त. तर दत्त पण कोणते कोणी मागे पुढे झालं चालतं. कृष्ण दत्त पण आहे, दत्त कृष्ण पण आहे. असा कृष्ण दत्त मंदिराचा कळसारोहण समारंभ संपन्न झाला. आणि या समारोहाच्या समारोपीय धर्मसभेला तुम्ही मला अध्यक्ष मनोनीत केलं, त्याबद्दल मी तुमची कृतज्ञता व्यक्त करतो. फार थोर व्यक्तिमत्व असताना, माझ्यापेक्षा ज्येष्ठ असताना त्यांनी मला या ठिकाणी हा सन्मान दिला, त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. आणि ही सेवा देत असताना कोणाकडून माझ्याकडून अपशब्द झाला असेल तरी मला क्षमा असू, कारण की बोलणे हा माझा स्वभाव आहे. कारण की बोलल्याशिवाय मला होत नाही. आणि बाबा सांगतात प्रणवदादा उत्तर द्या, तर प्रणवदादाचं उत्तर द्यायशिवाय मला होत नाही. परंतु यात फक्त एकच अपेक्षा असते की याच्यातून काहीतरी परिणाम प्राप्त व्हावे. म्हणून मी बोललो असेल, कुणाला शब्द जीवायला लागला असेल तर त्याची क्षमा मागतो. आणि लालेल्या विचारांना पूर्ण करत असताना, इथे विराम देत असताना तुम्हाला पुन्हा एक सेवा देतो. जी सेवा तुम्हाला तुमच्या परमात्म्याशी तादात्म्य साधणारी आहे ती सेवा आहे. परमात्म्याशी तादात्म्य साधणारी सेवा आहे. अशी कुठली सेवा आहे की जी सेवा तुम्हाला परमेश्वराशी तादात्म्य साधू शकेल? ती आहे प्रभुनामाचा जयघोष. प्रभुनामाचा जयघोष. त्या जयघोषाने तुमच्या मेमरीचे स्फटिक झाले असेल ते सुद्धा पुलकित होतात. ज्या भ्रमरीने के होतात त्या नामघोषणे सुद्धा होऊ शकतात. कपाल भारतीने होतात, भ्रमरीने होतात. जे फायदे त्याच्यापासून, योगापासून आहेत ते फायदे जयघोषापासून सुद्धा होतात. परंतु ते जयघोष करत असताना तुमचे हात सुद्धा साधना आहे. आणि म्हणून त्यासोबत तुम्हाला पंचअवताराचा जयघोष करायचा आहे. आणि समोर माझ्या हातात माईक आहे, माईक असताना जमणार नाही, तो तुम्हाला मी सांगितलंय असं म्हणा. गोपाल कृष्ण श्री दत्तात्रेय श्री चक्रपाणी श्री गोविंद प्रभू सर्वज्ञ श्री सत्य सनातन महात्मा धर्म की दंड प्रणाम. जरा थोडं उशिरा जेवायला मी दिलं याचाही मला खेद आहे. किंवा ज्या ज्या काही उणीवा राहिल्या असतील त्या संदर्भात आपण आम्हाला सदैव अंतःकरणानं माफ करावं अशी विनंती करतो. आणि पुढच्या साठी नामोल्लेख या ठिकाणी नामोल्लेख केलेला आहे. पर्सनल पाठवणार एकाच्या नामाचा उल्लेख या ठिकाणी होता. चंद्रबाजी धो भीमराव मेश्राम आणि सुमनबाई होमने जवडी यांनी या लवकरात लवकर वाकून जायचं. त्यानंतर किशोर भीमटे, त्यानंतर नयनमान बाबा
बापराव गगन न्यायवास, अक्षु बोरकर, अक्षु बोरकर, पुष्पांजली महिला बचत गट लखनपूर, भीमराव मेश्राम, दमयंताबाई भिमटे, काय असे वा असे हा असे समोर वा बाबाजी त्यानंतर रविभाऊ खवरे, यांनी आमच्या या कार्यक्रमाला उत्कृष्ट भजन संध्याची साथ देऊन आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढविली, त्याबद्दल रविभाऊ खवरेंचा या ठिकाणी आमच्या मंडळाच्या वतीने त्यांचा सत्कार घेण्यात येत आहे. तरी बाबांनी त्यांचा सत्कार करा. त्यांचे आभार. भजन मंडळ पाईकमारी यांनी लवकरात लवकर या. श्री चक्रधार भजन मंडळ पाईकमारी. चंद्रकांतजी खोबरागडे, हिंगणघाट. चंद्रकांतजी खोबरागडे. श्री चक्रधार भजन मंडळ पाईकमारी लवकर या. श्री कृष्ण दत्त मंदिर वर्धापनदिन कळसारोहण व पंचोपचार उपहार सोहळा या ठिकाणी 21/3/2026 ते सोमवार 23/3/2026 या 3 दिवसीय कार्यक्रमाला